हॅलो गाईज, वेलकम टू व्हीएस फिटनेस चॅनल. मी विशाल समुद्रावर तुमचं स्वागत करतो व्हीएस फिटनेस चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघताय आजचा हा 20वा दिवस 90 डे चॅलेंज मधला. हा आज आपला 20वा दिवस आहे. तर आज तुम्ही बघू शकता आपण बीचच्या कडेला मारत वर्कआउट बघू शकता. बीच बघू शकता किती भारी आहे. आणि आज आपण वर्कआउट करणार आहोत त्याच ठिकाणी बीचला रनिंग, आणि या ठिकाणी वॉर्मअप वगैरे एक्सरसाइज वगैरे करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण वर्कआउट मध्ये काय काय घेतो आणि काय काय नाही. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण, तुम्हाला पण शिकायचं खूप आहे. आणि तुम्ही सुद्धा त्या चालू करा फिटनेससाठी चालू करा, आणि तुम्ही सुद्धा वर्कआउट चालू करा. तर बघूया आपण व्हिडिओमध्ये आपण काय काय वर्कआउट करतो आणि काय काय नाही. तर तुम्ही सुद्धा स्टार्ट करा. देन गाईज भेटू व्हिडिओमध्ये. बाय. तर गाईज तुम्ही बघू शकता आता आपण करतोय 25 मिनिटं रनिंग. 25च्या ठिकाणी आपली आजची रनिंग झालेली आहे 30 मिनिटं. आणि आपण भरपूर रनिंग करून आता करणार आहोत. वॉर्मअपच्या अगोदरचा आपले काही ड्रिल्स करून घेणार आहोत. ते ड्रिल्स करत असताना तुम्ही लक्षात द्यायचं की आपण वर्कआउटची जे पोझिशन असते, जे पोश्चर असतं वर्कआउट करायचं आपलं, ते व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण वर्कआउट करायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपण वर्कआउट कसं करतोय काय नाही. तुमच्या ती एक्सरसाइज याच प्रकारे होते का ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमचं करेक्शन होईल. आणि तुमचं काय चुकत असेल तर नक्की विचारा, ते पण सांगायचा प्रयत्न करेल. काय ड्रिल्स करून आता आपण करतोय वॉर्मअप स्टार्ट. तर वॉर्मअप मध्ये बघा आपण काय काय घेतोय. तर प्रत्येक सेट हा वॉर्मअपचे जे आपण मध्ये घेतोय ते पूर्ण बॉडीची एक्सरसाइज नुसार घेतोय. म्हणजे आपण कुठल्या मसलचं जास्त प्रेशर द्यायचं आणि कुठल्या मसलला कमी प्रेशर द्यायचं, हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती आपण करतोय सुद्धा. साईड जम्प वगैरे घेतलोय पहिले, परत स्टँडिंग जम्प घेतोय. स्टँडिंग जम्प घेतल्यानंतर आता आपण घेणार साईड जम्प. ही साईड जम्प घेतोय. साईड जम्प घेतल्यानंतर आपण फ्रंट जम्प, नंतर उपरताली. हे आपल्या शोल्डरसाठी आणि हँडसाठी आपली जम्पची बॉडीच्या स्पीडमध्ये आपले स्पीड कंट्रोलमध्ये राहील आणि वाढण्याचं वाढेल अशा प्रकारे आपण हे वर्कआउट करून घेतोय. तुम्ही बघू शकता आपण तरी वर्कआउट करतो जेणेकरून आज पब्लिक येणार नाही आणि पब्लिक सुद्धा बघते आपल्याकडे वर्कआउट कशा पद्धतीने करतो. तर तुम्ही बघू शकता आपल्याला खाण्यावरून काय करायचं नाही, तर आपण आपला वर्कआउट महत्वाचं आहे. तर आपण वर्कआउट करून घेतोय. तुम्ही बघू शकता साईड लेग रेस स्टँडिंग जम्प मध्ये मारतोय. त्यामुळे आपला पाय सुद्धा फक्त मी तुम्हाला वारंवार सांगतोय मी जेवढे एक्सरसाइज करता येतं तेवढं तुम्ही करा. तुमच्या बॉडी मसल टाईट होणार नाही. तर तुम्ही बघू शकता तर आपले जे नी असतात, जे आपला घटना असतो त्या घटनामध्ये आपल्याला पूर्ण पेन असतो, पूर्ण निरसत असतो. तर जे एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या गुडघ्यामध्ये पहिली अडचण किंवा ते पेन किंवा नस उडणार नाहीत. तर हे एक्सरसाइज करून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता पूर्ण पाय टेबल डोक्यापर्यंत स्ट्रेचिंग घेणार आहोत. स्ट्रेचिंग मध्ये काय काय असतं काय नाही आणि तुम्हाला माहितीच असेल, तर तुम्ही बघून घ्या व्हिडिओमध्ये, ते लक्षात येईल तुमच्या. तर बघू शकता आपले हॅमस्ट्रिंग या सेटनं आपले हॅमस्ट्रिंग चांगले होऊ शकतात. आणि चांगले झाल्यानंतर मला रनिंग करते वेळेस लेग कुठले पेन होणार नाही किंवा मांड्या दुखतील किंवा आपले खंडर दुखतील असा प्रकार कुठला घडून येणार नाही. त्यासाठी आपल्याला पूर्ण एक्सरसाइज मध्ये ते मागे हॅमस्ट्रिंगचा सुद्धा वर्कआउट करायचा आहे. हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट केल्यामुळे आपण आपली लेगची स्टेप जी आहे ती व्यवस्थित पडते. तर आपल्या कमरेचा वर्कआउट, जेणेकरून लॉंग रनिंग किंवा शॉर्ट रनिंग मारवून तर त्यावेळेस आपल्याला कमरेचा खूप त्रास होतो. ते खूप त्रास झाल्यामुळे काय आपण त्यावेळेस एकदम परफेक्ट असं वर्कआउट केलं ना तर कम सुद्धा प्रेशर पडायचं कमरेवर आहे ते कमी होतं. बघू शकता आता आपण कमरापासून आलोय संध्यापर्यंत. आपण हाताचं पूर्ण एक्सरसाइज करून घेणार आहोत. फ्रंट म्हणजे पहिले रोटेट करून घेणार, नंतर साईड रोटेट, नंतर पूर्ण शोल्डर मधून रोटेट, ते पूर्ण एक्सरसाइज करून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये बघा मी कसं करतोय, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि तुमचा सुद्धा फरक पडेल 100%. तर बघू शकता आता आपण मनगट, ज्यावेळेस आपण गोळा वगैरे फेकतो किंवा डिप्स मारतो त्यावेळेस मनगटावर प्रेशर येतो, त्याच्यामुळे आपलं मनगट दुखवू शकतं. तर ते मनगट दुखू नये म्हणून आपण एक प्रकारचा घेतो मानेची एक्सरसाइज बघू शकता. आपण मानेमध्ये कुठे घेतो हाफ रोटेड, फुल रोटेड सगळं घेऊन खाली गेलो आपण साईड मारण्यासाठी. तर बघू शकता आपल्या बॉडीमध्ये किती फ्लेक्सिबिलिटी राहण्यासाठी हे किती महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता. तर कमराचा व्यायाम केल्याने पूर्ण कंबर जाम होते, एक आपण फ्री करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून हे साईड आपण साईड मारतो ते कमराचं एकदम प्रेशर पडतं
आणि आपली बॉडी पूर्ण स्ट्रेच होते. कधी कधी आपण पळते वेळेस आपल्या पोटात दुखतं. तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही रनिंग करत असाल तर तुमच्या कधी कधी साईडनं पोटात वगैरे लिहू शकतात. जे पोटात दुखू नये म्हणून आपण त्याचा एक्सरसाइज करतो. तर बघू शकता हे कमरेचा एक बेस्ट एक्सरसाइज आहे. प्रोटीन करतो आणि आपल्यासोबत जे वर्कआउट करतात ते आपले आजचे नवीन मित्र आहेत, जे की आपल्या वर्कआउट बघून आपल्याकडे करत बोलले की मी पण तुमच्यासोबत वर्कआउट करणार आहे. तर ते सुद्धा करतात आणि आपण त्यांच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांना विचारू की कालचा वर्कआउट केलेलं तुम्हाला कसं फील वाटलं आणि काय नाही. तर तुम्ही बघू शकता पायाचे रोटेशन वगैरे कसं करतो. तर कदाचित जर आपला पाय जर कधी जर मुडपला असेल किंवा खालीवरी जाणं असेल तर आपला पाय वाकडा तिकडे पडतो. तर तसं काही होऊ नये म्हणून आपण यासाठी हे एक्सरसाइज करतो. तर बघा तुम्ही आपण कसं करतोय आजचा वर्कआउट. भेटूया. तर गाईज आपल्या 90 डे चॅलेंज मधला हा 20वा दिवस आज इथे संपन्न होते आणि तुम्ही बघू शकता हे घाम आज 30 मिनिटं रनिंग आणि जोरदार असा वर्कआउट झालेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर बघूया बीचच्या आता आपण घरी गेल्यानंतर रस्सी आणि ॲप्स वर्कआउट दाखवते तुम्हाला मी कसं करायचं आणि काय नाही. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ वर्कआउटमध्ये ते कोणता वर्कआउट आहे आणि कसा वर्कआउट केला पाहिजे. तर भेटूया व्हिडिओच्या सेक्शनमध्ये आणि आजच्या शिक्षण झाल्यानंतर उद्या 21व्या दिवशी. तर काही आजच्यासाठी जय हिंद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.